इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. सरकार झोपलंय की जागतंय? डॉक्टर विश्वजित कदमांचा मुख्यमंत्र्यांवर थेट बाण. इंधन दरवाढ, नीट घोटाळ्यावरून सरकारचे वस्त्रहरण. अहो, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजले असताना आमचे मुख्यमंत्री नेमके काय करत आहेत? रोज नव्या प्रकरणांमध्ये केवळ जलदगती न्यायालयाची पोकळ घोषणा करायची आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकायची, हाच काय तो या सरकारचा पुरुषार्थ? पण प्रत्यक्षात किती जणांना न्याय मिळाला याचे उत्तर द्यायला सरकारकडे जीभ नाही. राज्य सरकार नक्की झोपले आहे की जागे याचाच शोध घ्यावा लागेल, अशा शब्दात काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांनी आज सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला आणि मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणाचे अक्षरशः धिंडवडे काढले. पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये आयोजित एका धडाकेबाज कार्यक्रमात डॉक्टर कदम बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीने काँग्रेस भवन गच्च भरून गेले होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण आणि हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यांना डॉक्टर कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वंदे मातरमच्या सामूहिक सुराने वातावरणात एक वेगळीच ईर्ष्या निर्माण झाली. केंद्रातील भाजप सरकारच्या ढोंगी कारभाराचा पंचनामा करताना डॉक्टर कदम म्हणाले, पहा या चाणक्याची कमाल. निवडणुका चालू होत्या तोवर इंधनाचे दर शांत होते. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेल महागणार हे या त्रिकालज्ञानी सरकारला आधीच ठाऊक होते. पण मतपेटीवर डोळा ठेवून सरकार गप्प बसले. निवडणुका संपल्या, मतदान झाले आणि अवघ्या 48 तासात पेट्रोल डिझेलचे दर वाढवून सामान्य जनतेचं कंबरडं मोडलं. हा जनतेशी केलेला शुद्ध विश्वासघात नाही तर काय? युवकांचा अपमानाचा मुद्दा उपस्थित करताना त्यांचा आवाज अधिकच धारदार झाला. या देशातील तरुण जो देशाचे भविष्य आहे त्याला झुरळ म्हणून हिणवण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली आहे. हा देशातील युवा शक्तीचा अक्षम्य अपमान आहे. पण लक्षात ठेवा, युवक काँग्रेस या तरुणांच्या पाठीशी खडकासारखी उभी आहे आणि या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला. वैद्यकीय प्रवेशासाठी लाखो विद्यार्थ्यांनी दिवसरात्र एक करून दिलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीवर बोलताना डॉक्टर कदम यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा कारभार म्हणजे निव्वळ आनंदी आनंद आहे. यांच्या निष्काळजीपणामुळे पेपर फुटतात आणि वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो. या घोटाळ्यातील दोषींना तात्काळ जेलची हवा दाखवलीच पाहिजे. नुसत्या चौकशांचे सोंग नको, तर भविष्यात असा गैरप्रकार होणार नाही याची लेखी हमी सरकारने दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. याच कार्यक्रमात पुणे पश्चिमचे नवनियुक्त अध्यक्ष दीप्ती चौधरी आणि पुणे पूर्वचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षनेत्यांचे आभार मानले. पुणेकरांच्या हक्कासाठी, त्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष आता गप्प बसणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, आंदोलनाचे रान उठवू आणि आगामी काळात पुण्यात अनुकूल बदल घडवून आणू, असा खणखणीत निर्धार या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.